माझी मुलगी CS कंपनी सेक्रेटरीचा कोर्स CA प्लस CS बरोबर. तो जरा हे असतो, कठीण असतो. तर स्वामी आजोबांनी म्हटलं, स्वामी आजोबा ती कधी पास होणार? स्वामींच्या फोटोतून मला आवाज आला, आधी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मला पूजा करताना जाणवलं होतं, पण दुपारी मी त्या भिंतीच्या बाजूला जेव्हा झोपली, अशक्य ही शक्य करतील स्वामी, इतकं छान ते आवाज आला त्या भिंतीतून. म्हणजे असं तिचं रिझल्ट मला वाटतं 25 तारखेला आला. 26 तारखेला माझ्या घरी स्वामींचे पादुका आले. स्वामी समर्थांचे भक्त आहेत आपले जे बरं. ऑडियन्स आहेत, तर त्यांनी सिंपल भक्ती स्वामींची कशी करायची ही जरा प्लीज सांगा. स्वामी आपल्या घरी येतात, आपल्या ताटातून सुद्धा जेवताना स्वामी अच्छा. तुम्ही स्वीकार करा म्हणून आपण जेवलो ना, तरी स्वामींना म्हणते, श्री स्वामी समर्थ माझ्या हृदयामध्ये येऊन बसा म्हटलं ना, तर तरी स्वामी बस. कनेक्ट राहतात. पहाटे 4:30 ते 5:30च्या दरम्यान उठायचं ब्रह्ममुहूर्तावरती, आणि आपली हात रिकामी ओंजळ, परत एकदा म्हणते मी, रिकामी ओंजळ, न पाणी न काही घ्यायचं नाही, कारण की त्या ओंजळमध्ये स्वामी आपल्याला देणार आहे आशीर्वाद. म्हणून आपण असं ओंजळ भरायची. रेखी म्हणजे काय? प्रॉब्लेम न विचारता 4 लाख 5 लाख मागतात असं ऐकलंय मी, मला कॉल येतात. मी सांगते त्यांना, अशी हिलर कधी निवडू नका तुम्ही. ते सांगता म्हटलं, ही तुमची आई आहे का? त्या व्यक्तीला विचारलं. हो म्हणे. हो म्हटलं तर दोघेही भडकले. हमारा नाम बदनाम किया उन्होंने. नाही तर हे असंच चालू राहणार. तुम्हाला रेकी नाही म्हटलं ना, माझे स्वामी नाही ना, तर गौतम बुद्ध सुद्धा तुम्हाला कोणच म्हटलं नाही. मदतीला नाही. कोणाला तरी आपण दुखवतो आणि हे एक्सपेक्ट नाही करू शकत की त्यावर रेखी काम करेल. नाही करू शकत, कारण की जे बघा एनर्जी आहे ब्रह्मांडाची. तर रेखीनी तुम्ही जेव्हा क्रिस्टलला एका हील करून कोणाला जर तुम्ही दिलात, तर त्याचा इफेक्ट त्या क्रिस्टलचा कसा असेल? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजच्या पॉडकास्टची बिगिनिंग तुम्ही पाहिली असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की रेखीवर पॉडकास्ट होणार आहे. मेन म्हणजे ना, रेखी किती लेवलपर्यंत काम करते, म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, पण खरोखर किती ती इफेक्ट करते एकाच्या लाईफवरती, रेखीने माणूस कसा बरा होतो, या सगळ्या गोष्टींवरती आजचा हा पॉडकास्ट पाहिल्यावरती तुम्हाला एक अंदाज येईल की माणूस किती चेंज होतो रेखीच्या ऊर्जेने. आणि त्यासोबत ना बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की क्रिस्टलवरती प्रश्न असतात लोकांना. बरेच मला कॉमेंटसुद्धा होते की क्रिस्टलवरती काही प्रश्न आहेत ते कवर करा. सो आजच्या पॉडकास्टमध्ये ना रेखीसोबत क्रिस्टल्सवरती पण आम्ही थोडी चर्चा करू. पॉडकास्ट एंडपर्यंत पहा. आणि मेन म्हणजे आपल्या पॉडकास्टमध्ये मी अशा गेस्टला इन्व्हाइट केलं आहे जे मागच्या 18 वर्षापासून रेखी हीलर आहे. ते आता बऱ्याच लोकांना रेखी शिकवतात सुद्धा, आणि हजारो लोकांना त्यांनी आत्तापर्यंत रेखीनी हील केलं आहे. सो पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. आणि जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर पवित्रा पांडे मॅम. सो नमस्कार मॅम, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार सागर, बरेच दिवसापासून आपलं चाललं होतं, Yes. शेवटी आज वेळ आली. आणि मॅम थँक्यू सो मच. आज तुमची तब्येत थोडी खराब असून पण तुम्ही वेळ काढून आलात माझ्यासाठी, त्यासाठी खूप खूप थँक्यू. थँक्यू. आपण पॉडकास्ट चालू करण्याच्या आधी गुरुंना वंदन करूया येस का? येस येस. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मॅम तुम्ही रेखी एक्सपर्ट आहात, क्रिस्टल पण तुम्ही क्रिस्टल हीलर आहात. बऱ्याच गोष्टींवरती तुम्ही म्हणजे लामाफेरा पण तुम्ही करता, आणि असे बरेच वेगवेगळे क्षेत्रांमध्ये तुम्ही ऑलरेडी काम केलं आहे. पण म्हणजे आपल्या पॉडकास्टमध्ये जे पण स्वामी भक्त येतात ना, ते त्यांचा स्वामी अनुभव आधी सांगतात. वेगळेच असतात. सो लोक पण खूप इंटरेस्टेड असतात ते ऐकण्यासाठी, कारण आपल्या चॅनलवरती मॅक्सिमम स्वामी भक्त आहेत. आणि त्यांच्यासाठी प्लीज तुमचा स्वामी अनुभव तो खूप छान आहे. तुमची ही जर्नी सुरुवात कशी झाली आणि काय अनुभव आला ते प्लीज आपल्या ऑडियन्सला पण सांगा. बरं. नमस्कार, मी पवित्रा पांडे. तशी मी गोव्या साईडची आहे,
पण आता मागच्या 22 वर्षापासून मी पुण्यात सेटल झालेली आहे, स्थायिक झालेली आहे. ओके. जेव्हा पुण्यात आली होती मी त्यानंतर काही कारणास्तव मला थोडंसं म्हणजे आजारपण म्हणण्यापेक्षा डोकंदुखीचा त्रास झाला. माझे सासरे वगैरे वारले होते, हं. तर मला ते फार अति दुःख झालं. दुःख पण अति करू नये ना तसं. बरोबर. मग तेव्हा मला ते थर्ड आय चक्रा म्हणतात ना, ते कदाचित माझं बिघडलं असेल तेच आठवण करून ओके. करून वगैरे बरेच दिवस मला डोकं दुखायचं चालू हां. होतं. ह्या ह्याच्यामध्ये माझी मुलगी पण खूप लहान होती तेव्हा, 1.5-2 वर्षाची असेल इथे आली तेव्हा. मग हे करता 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 डोकं दुखतं, गोळ्या खाल्ल्या, औषध खाल्ले, काय केलं तरी बरं होईना. हं. मग एक दिवस माझी मैत्रीण आली, "हो सारखं तुला डोकं दुखतंय, तर तू रेकी का नाही शिकत?" असं बोलली. हां. आणि तो शब्द पकडला आणि मी सुरुवात केली शोधायला. त्यावेळी नवीन होतं त्यावेळेला रे की तुमच्यासाठी? हां, माझ्यासाठी बिलकुल नवीन होतं. ओके. आणि असं काही यूट्यूब वगैरे काही साधनं नव्हती बरोबर. ना. मग एक कोणीतरी मॅडम भेटल्या. मी खरंच ऋणी आहे त्यांची आज. त्यांच्याकडून मी रेकी शिकले आणि मग सुरुवात केली आणि तब्बल 20-21 दिवसामध्ये डोकं दुखणं गायब झालं माझं. ओके. मी काय करायची, दिवसभर दिवसातून 2-3दा मी रेकी घ्यायची. मला बरं वाटलं. आणि स्वामींची भक्त होती मी, हे सांगायला मला खूपच आनंद वाटेल. हं. मी गोव्याकडची असल्यामुळे माझं सासर नागपूरचं. पांडे म्हणजे आम्ही देशपांडे आहोत. काही म्हणजे स्वामींबद्दल माहितीसुद्धा नाही आम्हाला. हं. तिथे गजानन महाराजांबद्दल माहिती आहे. ह्या साईडला आलं गोंदुलेकर बरोबर. महाराजांबद्दल वगैरे आहे थोडं गोव्याकडे. स्वामींबद्दल काहीच माहिती नाही. माझी मुंबईला भाऊ असतो माझा. तिथे वहिनी स्वामींचं वगैरे करायची. मी राहायला 1-2 दिवस गेले होते. वहिनींकडून कळलं मला की स्वामी समर्थांचं काहीतरी असं नाव घ्यायचं, ओके. मंत्र म्हणायचं. हां. वय पण लहान होतं. माळा कधी पकडलेली नाही. आणि असं वाटलं मला मुलीसाठी तिचं चांगलं व्हावं. इथे शिफ्ट झालो ना आम्ही. हां, त्यांच्या पुढचं तिला भविष्यासाठी. चांगलं म्हणजे शाळा चांगली बरोबर. भेटावी असं वगैरे. म्हणून मी ती माळा करायला, नामस्मरण करायला सुरुवात सुरुवात केली. केली. हां. हातावरच म्हणायची, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मला ॲक्च्युली कोण माहीत नव्हतं, पण माझ्याकडे एक फोटो होता. शिर्डी साईबाबा आणि स्वामी आणि गजानन महाराज अच्छा. बसलेले. पण मला असं सारखं त्यांच्याकडे अट्रॅक्ट वाटत होतं. असं हे एक आजोबा आहेत, पोटवाले आजोबा, पोटवाले आजोबा म्हणायची मी. असं करता करता मी कशी कनेक्ट झाली माहीत नाही, पण नाव तर घेत होती. पण वहिनीकडून कळलं हेच पोटवाले आजोबा. आमच्या घराजवळ एक मागे मी याच्यावर पॉडकास्ट पण केलेलं आहे दुसरं इतर ह्याच्यावरती पण. स्वामींवरती. हां. हां, ह्या माझं अनुभवावरती ओके. डिटेल आहे ते पॉडकास्ट पण. लोकांनी पण छान प्रतिसाद दिला आहे ओके. मला आणि त्याच्यावर उपाय पण मी सांगितला, आज पण सांगणार आहे मी. हां, हां. असं करता करता मी स्वामींची भक्त झाली. हं. ते कधी जुळल्या गेली मला कळलं नाही. पण माझी भक्ती थोडीशी कदाचित लोकांना काय वाटेल माहीत नाही. माझी भक्ती थोडी भोळी भक्ती आहे म्हणावं. ओके. मी घरीच बसून स्वामींचं नामस्मरण करणारी, हां. स्वामीशी भांडणारी, नाही दिलं तर रुसणारी. बरोबर. कारण आजोबा आहे आपण ना ते. कनेक्ट होतो ना तसं त्यांच्याशी. हां. हो. आपले आजोबा आहेत ते. येस, येस. मध्ये आपल्याशी पण भांडतात, नाही बरोबर. तू चुकली आहे. मग स्वामी कशी आहे ना, हं. तुझं कर्म पण आहे काहीतरी. येस, येस. असं करून स्वामींनी कधीही म्हणजे इतके आईसारखं प्रेम केलं मला. हं. पदोपदी स्वामी. आज माझं पूर्ण काय म्हणावं, जीवन स्वामीमय झालेलं आहे. मी, माझं नवरा, मुलगी, आम्ही सगळे स्वामी समर्थांचे भक्त आहोत. स्वामी माझ्या घरात वास करतात. आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वामी वास करतात. आम्ही जे बोललो ना, स्वामींना कळतं. एक अनुभव सांगू तुम्हाला मी. माझी मुलगी CS कंपनी सेक्रेटरीचा कोर्स, CA प्लस CS बरोबर. हां. तो जरा हे असतो, कठीण असतो. ते करताना मला काळजी वाटली. कोरोना वगैरे त्या टाईमला पडल्यानंतर एक्झाम झाली नाही. हं. मग असं वाटलं 1 वर्ष गेलं, 1 वर्ष एक्झाम झाली नाही. परत रिपीट करायला गेलं तर ते ग्रुप वाईज असतं, 50% पासिंग असतं. ओके. मला टेन्शन वाटलं. आता म्हटलं हे कधी हे होणार. मग स्वामी आजोबांनी म्हटलं, स्वामी आजोबा ते कधी पास होणार. स्वामींच्या फोटोतून मला आवाज आला. हं. आधी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मला पूजा करताना जाणवलं होतं. पण दुपारी मी त्या भिंतीच्या बाजूला जेव्हा झोपली, हं. अशक्य ही शक्य करतील स्वामी, इतकं छान ते आवाज आला त्या भिंतीतून. हां. मग त्या स्वामींच्या चेहऱ्यावरती काय तेज आहे. हं. म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं ना, म्हणजे अजूनही मला असं हे वाटतं. रोज मी स्वामींना म्हणते, इतके वर्ष झाले, आज 22 वर्ष झाले, स्वामी तुम्ही मला साथ देता.
आणि ती आता 1-1.5 वर्षापूर्वी पास झाली हां. आणि ती तिच्या मार्गी लागली, MNCमध्ये जॉईन वगैरे पण झाली. ते सुद्धा असं आहे, मी स्वामींना काय बोलली, जसं ही पास जर झाली, शेवटला राहिलं होतं तिचं ग्रुप, डाऊट होता. ती म्हणाली जरा कठीण गेलेलं हां, आहे, हां, हां. तर होणं कठीण आहे मम्मी हे असं. म्हटलं नाही, आजोबा आहेत ना आपले, तू होणार नक्की. ओके. म्हणजे असं तिचं रिझल्ट मला वाटतं 25 तारखेला आला. 26 तारखेला माझ्या घरी स्वामींचे पादुका आले. ओके. संध्याकाळीच फोन आला आणि स्वामींचे पादुका. अच्छा. मी स्वामींना बोलली होती, आजोबा ही मुलगी माझी पास झाली, मी अक्कलकोटला येणार 26ला. ओके. मी येण्याचं काय, आजोबाच माझ्या घरी आले. बरोबर. हां. म्हणजे हे कनेक्ट आहे. हा, खूपच कनेक्टेड आहोत हां. आम्ही. स्वामी आजोबा म्हणजे ते डे टू डे लाईफमध्ये आम्हाला हेल्प करतात काय. त्यानंतर मी मला असं वाटतं 10-15 दिवसांनी आम्ही अक्कलकोटला गेलो तर मध्येच आहे ना, रस्त्यामध्ये मला पटकने मी जागी झाली, अशी झोप लागली थोडी गाडीमध्ये आणि स्वामी आजोबा दिसले मला. असं बसलेले आहेत व्यवस्थित आणि जांभळ्या रंगाचं त्यांनी ते हे घातलं होतं, धोतर पायाचं करून. मला एकदम बोलले, कुठपर्यंत आली गो तू? ओके. मी म्हटलं आजोबा मी आली आहे, माझं पण जीव असं होतं हां, तुम्हाला हां. भेटायला. जसं बरोबर. मला माहेरच समजते मी अक्कलकोट म्हटलं. मग तिथे गेल्यानंतर त्याच रंगाचं ते हे घातलेलं होतं तिथे ओके. देवाला. अशी माझ्या म्हणजे जे तुम्हाला दिसले त्याच रंगाचं तिथे पण. हां, त्या तशी दिसतात. ओके. इव्हन माळा आणि ते काय ते अशी टोपी टोपी, वगैरे हां. घातलेली ती दिसली. तसेच स्वामी बसलेले तिथे. ओके. स्वामी पाठीशीच आहे. हम्म. तर खूप छान अनुभव आलेले आहे मला जीवनात. बरेच मॅम, काही. तुम्ही रेकी करता आणि तुम्हाला एनर्जीजबद्दल खूप चांगलंच माहिती आहे. स्वामी समर्थांचे भक्त आहेत आपले जे बरं. ऑडियन्स आहेत, तर त्यांनी सिंपल भक्ती स्वामींची कशी करायची ही जरा प्लीज सांगा. बरं. माझ्या मते तर मी हेच म्हणणार आहे, सिम्पल साधा आपण कनेक्टेड राहायला पाहिजे हां. स्वामींशी. आणि स्वामींना ना एक आवडतं, फक्त तुम्ही तुमच्याबद्दल मागायचं, तुमच्या नवऱ्याबद्दल, तुमच्या मुलांबद्दल, तुमच्या बायकोबद्दल. मी माझं घर, ओके. हे स्वामींना कधीही आवडत नाही. हम्म. तुम्ही थोडं गोरगरिबांबद्दल मागा, काही मदत करा, स्वामींना नक्कीच आवडतं. हम्म. दुसऱ्यांबद्दल सगळ्यांचं चांगलं व्हावं, भलं व्हावं, हे ज्याचं विचार आहे ना, त्यांच्याशी स्वामी कनेक्टेड राहता. हम्म. आणि दुसरी गोष्ट जी आहे ना, आपल्या आईवडिलांना विसरत नाही कोणी. हम्म. आईवडिलांचं पण केलं पाहिजे. बरोबर. आणि नवरा बायको नवऱ्याशी जरा लॉयल राहायला पाहिजे. करेक्ट. अशी लोक स्वामींना आवडतात. हम्म. तर मग असं हे जे आपलं बंधन क्लिअर झालं, आपण स्वामींची सरळ भक्ती करायची. हम्म. असं त्यात काय मला असं अवडंबर असावं असं वाटत नाही. बरेच वेळेला मठांमध्ये आपण पाहतो ना, माझा अनुभव जरा वेगळा आहे. इथे परत मी असं सांगून कोणाला असं हे नाही करत. मठांमध्ये खूप असतं तसंच ताट मांडलं पाहिजे, इथे भात वाढा, ओके. इथे पापड वाढा. स्वामींना असं नाही आहे. हम्म. स्वामी आपल्या घरी येतात, आपल्या ताटातून सुद्धा जेवताना स्वामी अच्छा. तुम्ही स्वीकार करा म्हणून आपण जेवलो ना, तरी स्वामींना पावते. हम्म. लक्षात येतं, स्वामी दिसतात आपल्याला करेक्ट. आणि त्यांचं नामस्मरण करायचं. मग तुम्ही एक वेळा जर केलं तरी चालतं. हम्म. माझं असं म्हणणं नाही की तुम्ही 108 करा, 11 वेळा करा, बरोबर. 1 तास करा. नाही, मनाने तुम्ही 5 वेळा जरी स्वामींना हाक मारा मनातून, श्री स्वामी समर्थ माझ्या हृदयामध्ये येऊन बसा म्हटलं ना, तर तरी स्वामी बस आहे. कनेक्ट हां. राहतात. पण त्यात तुम्ही क्लिअर राहायला पाहिजे. करेक्ट. तुमच्या फिलिंग्स इम्पॉर्टंट आहेत आणि. फिलिंग्स इम्पॉर्टंट आहे. हो. आणि दुसऱ्यांबद्दल राग, द्वेष, Correct. निंदा हम्म. हे न करता तुम्ही जेव्हा केलं ना, थोडंसं बरोबर. मदतीचं भाव असेल, अशांना स्वामी आवडतात. हम्म. मी मागे एकदा लोकांना माझं एक रीलमध्ये मी सांगितलं होतं, 21 दिवस स्वामींचं उपाय करा, तुम्हाला मिळणारच आहे. मी तेव्हा माझ्यासाठी नव्हतं केलं, ते दुसऱ्यांसाठीच केलं होतं असं मला वाटतं. आठवत Okay. नाही मला भाच्यासाठी आहे की भावासाठी असं मी मागितलं होतं. माझ्यासाठी म्हणजे मागितलं उपाय होता नव्हतं, स्वामींचा. उपाय होता. हां, तो काय करायचा, पहाटे 4:30 ते 5:30च्या दरम्यान उठायचं ब्रह्ममुहूर्तावरती. हम्म. आणि आपले हात रिकामी ओंजळ, परत एकदा म्हणते मी, रिकामी ओंजळ, न पाणी न काही घ्यायचं नाही. कारण की त्या ओंजळमध्ये स्वामी आपल्याला देणार आहे आशीर्वाद. म्हणून आपण असं ओंजळ भरायची आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मनाने जप करायचं. हम्म.
त्यासाठी तुम्ही अंघोळ करणं असं वगैरे एवढं नाही करायचं. फक्त उठून एक चूळ जरी त्यावेळी. भरले हो, हे मी का सांगते 4:30 ते 5:30च्या दरम्यानी. हे बघा, आपली माइंड 4 स्टेटमध्ये असतं. हां. जेव्हा आपण उठतो अल्फा स्टेटमध्ये असतं आपण. मग आपण उठून थोडंसं आंघोळ करायला गेलो, चहा प्यायला गेलो, मग काय होतं, तो स्टेट चेंज होऊन Correct. जातो. हो. आणि ह्या अल्फा ह्या स्टेटमध्ये तिथे ब्रह्मांडाची चुंबकीय एनर्जी असतात. येस. ती चुंबकसारखी येस. होतात आणि अट्रॅक्ट होते. अट्रॅक्ट होतात आणि मॅनिफेस्ट होतात. हम्म. म्हणून मी ते टाईम सांगितलेले आहे. ओके. त्या टाईमला करायचं. आणि हे मी उपाय ह्यासाठी सांगितले की यंगस्टर लोक आहेत, त्यांना जॉब चांगलं मिळावं, मुलींची लग्न व्हावे आणि मुलांनी चांगल्या मार्गात राहावं आणि एखादीचं घर नसेल झालं, घर व्हावं. असं एक चांगल्या कामासाठी मी यंगस्टर लोकांना एक चांगलं एक भक्ती लागते आणि खरोखर गरजू लोकांसाठी हे मी उपाय सांगितलेले आहे. आणि ज्यांचं सगळं झालेलं आहे, आपण आता वृद्धाप्य ह्याच्यामध्ये आलो, बरोबर. आपल्याकडे सगळंच आहे, हम्म. हे लोक ते केव्हाही करू शकतात. केव्हाही करू शकतो. केव्हाही हो, करू हो. शकतात नामस्मरण. बरोबर आहे. जे हे मी खास ब्रह्ममुहूर्ताचा उपाय आणि जो करतील त्यांना मी सांगितलेला आहे हा उपाय. हम्म. आणि ह्या उपायामुळे, ह्या रीलमुळे बरेच लोकांचे मला हे आले, कॉमेंट्स आले, कॉल आले, व्हॉट्सॲपला मेसेजेस आले हां. की तुमच्यामुळे आमच्या घरात हे घडलं. हम्म. हम्म. इवन आता जुलै 1ला सुद्धा एक लग्न आहे, त्यांनी मला आमंत्रण केलेले आहे. ओके. ते पण त्यांनी मॅनिफेस्ट केलं होतं. हो, हां, त्यांचं तर तसंच. फास्ट मॅनिफेस्ट झालं. मराठवाड्याचे एक मॅडम आहेत, हम्म. सतत मला म्हणत आहेत मुलाचं लग्न झालं, जमलं, आता 1 तारखेला आहे, तुम्ही यायला पाहिजे असं वगैरे. लोकांना छान अनुभव आले. आणि काही दुसरी पण साईड आहे. हम्म. मग माझं रील रिलीज होऊन 18 दिवस झाले, ओके. तर मला कॉल करून एक तो 10-20% अशी पण असतात ना लोक, झालं नाही मॅडम अजून 21 दिवस कंप्लीट झाले. ओके. मग मी म्हणते ना, माझं 18 दिवस झाले, तुम्ही कुठून म्हणता. बरोबर. अशा लोकांना काहीच मिळणार नाही. ते Correct. खरोखर मनाने कारण ते करणार. मे बी टेस्ट करत असतील की खरोखर होतंय का, हां. किंवा असे पण असतील की बोलून बघूया ना मॅम रिप्लाय काय करतात त्याच्यावरती. मन शुद्ध नसतं. बरोबर. हां. मन शुद्ध नसतं. शेजारच्या मुलीचं लग्न होण्याच्या आधी आपल्या मुलीचं लग्न व्हायला पाहिजे किंवा मुलाचं लग्न व्हायला पाहिजे, हे कॉम्पिटिशनमध्ये उतरतात. Correct. हे स्वामींना नाही आहे नाही मंजूर आवडत. ना. बरोबर. ह्याच्यामध्ये एक सांगायला मी इच्छीन, जसं आता स्त्री लोकांना, लेडीज लोकांना 5 दिवसामध्ये काय पिरियड्स वगैरे त्याचं काहीही बंधन नाही आहे. ओके. आपण ह्या सोल लेवलवर करतो. स्वामींना तसलं काहीही भेद नाही आहे. करेक्ट. फोटो असेल तरी चालेल किंवा डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती तुम्ही व्हिज्युअलाइज करा करेक्ट. आणि मागा, काही बंधन नाही. तुम्ही ते करू शकता त्यामध्ये पण. हो, करू शकतो. ओके. खूप छान उपाय आहे तो. छान. मी रिक्वेस्ट करेन प्रेक्षकांना की हा उपाय नक्की करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन पण करा तुम्हाला कसं वाटतंय उपाय करताना सुद्धा. आणि 21 दिवसानंतर तुम्हाला 100% स्वामी अनुभूती देतीलच, तुम्हाला साक्षात्कार होईलच तो. बिलकुल. मनाने करा आणि तुम्ही तो रिझल्ट बघा. आणि मॅम, आता तुम्ही रेखी करता, सो मला आधी हे विचारायचं आहे की रेखी म्हणजे काय, हे जरा सिम्पल आपल्या ऑडियन्सला सांगा. बरं. आता बघा, हे रेकी म्हणजे ना, नॉर्मली आता गुगलमुळे सगळीकडे माहिती आहे. रेकी ही जापनीज नाव आहे, शब्द आहे. तसं बघायला गेलं तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. जसं ब्रह्मांडामध्ये आपण काय म्हणतो, सगळीकडे व्याप्त आहे एनर्जी, ब्रह्मांडीय एनर्जी. एक आपली गॅलेक्सी म्हणा किंवा एक तारामंडल जे आहे ना आपलं, त्याच्यामध्ये सूर्य जे आहे ना, ही एक मेन एंटिटी आहे. त्याच्या बाजूने आपले स्टार्स आहेत, Yes. सगळं आहे. जे सूर्यामधून काही गॅसेस उत्पन्न होतात, ते पृथ्वीवरती पडतात. हायड्रोजन आणि हेलियन नावाच्या जे गॅसेसमुळे आपली जीवसृष्टी आहे. प्रत्येक प्राणीमध्ये जीव आहे, प्राणशक्ती म्हणतो ना आपण, किंवा आपण मनुष्य जात, आपल्यामध्ये सुद्धा तीच एनर्जी आहे, प्राणा एनर्जी आहे. त्याच एनर्जीला आपण उपयोग करून हील करून घ्यायचं. ओके. हे आहे रेकी. म्हणजे थोडक्यात त्याला कोणी डिवाईन एनर्जी म्हणतात, कोणी ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणतात. हे आपल्यामध्ये अवगत आहेच, पण हे आपल्या लोकांना माहिती नसतं. जपानचे एक प्रोफेसर होते, डॉक्टर मिकाऊ उसे.
त्यांना काही असं क्युरिओसिटी वाटायची, ब्रह्मांडीय ऊर्जा आपण यूज करून बरं करून अच्छा. घेऊ शकतो. हां. ह्या ऊर्जेमध्ये काही अंश असं आहे की तुमची व्याधीसुद्धा बरे होऊन जातात, हां. हील होतात. हं. हील म्हटल्यानंतर तुम्ही शारीरिक व्याधी असू, मानसिक असू किंवा भावनात्मक असू तुमची हील होऊन जातात. तर त्यांनी त्याच्यावरती संशोधन केलं. हं. ते भारतात आले. भारतामध्ये बघा आपलं इतकं रिच होतं भारत देश. ऋषी, मुनी, स्वामी, साई आहे ना आपले ज्ञानेश्वर महाराज. करेक्ट. ह्या काळामध्ये ते हातानेच हील करायचे ना, हं. पण असं आपल्याला रेकी हे नाव माहिती नाही. नव्हतं माहिती. साधू संत लोक हील करायचे. आपले गौतम बुद्धांची मूर्ती जरी ठेवली तरी पॉझिटिव्ह एनर्जी. तर गौतम बुद्ध सुद्धा हाताने हील करायचे. अजूनसुद्धा तुम्ही लामा लोक हाताने हील करतात हे ज्ञात होतं. म्हणून ते इकडे आले आणि त्यांना इथून एवढं काय व्यवस्थित मिळालं नाही. थोडं संस्कृत शिकले, तिबेटला गेले. तिबेटच्या मॉन्क लोकांकडून काही गौतम बुद्धांचे पुस्तकाचे काही काय हे असतं ना फॉर्म्युलेस त्यांनी Okay. लिहून नेले आणि आपल्या मायदेशीमध्ये गेले आणि कुरियामा पर्वतावर जाऊन बसले. मेडिटेशन केलं 21 दिवस. त्या मेडिटेशनमध्ये त्यांना वेगवेगळे सिम्बॉल्स दिसायला लागले. म्हणजे हे जे ब्रह्मांड जे आहे हां. त्यांना ते साक्षात्कार झाला म्हणा येस, थोडक्यामध्ये. येस, हां. आणि ते सिम्बॉल्स दिसायला लागले. हे आता युनिव्हर्सल सिम्बॉल्स झाले हं. आणि रेकी नावाने प्रचलित झाले. रे आणि की जापानीज वर्ड आहे. विश्वव्यापी प्राणशक्ती त्याचा अर्थ आहे. अच्छा. आपण ह्याला लाईफ फोर्स एनर्जी म्हणू किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणू. हं. ही ऊर्जा आपण आपल्या 7 चक्रांवरती हील करून घेतो टाकून. चक्र आपले नीट होतात, बॅलन्स होतात. ओके. चक्रांच्या नंतर ग्लाइंड्स असतात. ग्लाइंड्स त्याच्यामधून ती एनर्जी पास होते. ग्लाइंड्समधून ऑर्गन्सपर्यंत येते. हं. ऑर्गन्स चांगले राहतात. ऑर्गन्स नंतर आपले जे सेल्स असतात, ब्लड सेल्स, तिथपर्यंत ती ऊर्जा पूर्ण प्रवाहित होते. ओके. ह्याला रेकी म्हणतात. मी थोडक्यात सांगितलं. ओके. तसं आपण एक्सप्लेन करायला गेलं तर पूर्ण पॉडकास्ट त्याच्यावरती बरंच कमी काय पडेल. आहे. मॅम, एका व्यक्तीला जर फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, त्याला कंटिन्यू पैशांचे प्रॉब्लेम्सच येतात, खूप प्रयत्न करतात ते, तर हा जो प्रॉब्लेम आहे हा आपला चक्रा इम्बॅलन्स असल्यामुळे होऊ शकतो? चक्रा इम्बॅलन्समुळे होऊ शकतं आणि त्यांचे जे विचार आहे सबकॉन्शियस माइंडमध्ये ओके. लहानपणापासून रुजल्या गेलेले आहे. आईच्या गर्भात असताना आईला फायनान्सचा प्रॉब्लेम असेल हं. किंवा आई आपल्या आजीच्या गर्भामध्ये असताना आजीला काय आजीला काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स असेल असतील. हे DNA मध्ये उतरतं बऱ्याच वेळेला. काही लोकांमध्ये त्यांनी स्वतः बनवलेलं पण असतं. असं काही भीती आणि त्यांचे चक्र हे झालेले पण असतात. अच्छा. हे दोन्ही असतं. तर माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी काय करते, जेव्हा दीक्षा हा प्रकार असतो ना, हं. दीक्षा म्हणजे 7 चक्रांवर दीक्षा असते. ओके. ही मंत्र दीक्षा नव्हे. बरेच लोकांना वाटतं मंत्र दीक्षा म्हणजे गुरुमंत्र वगैरे. हं. हा प्रकार नाही. 7 चक्र तुमचे नीट करून ते सिम्बॉल त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा स्थिर करतो, ओके. ही दीक्षा देताना जे DNA मध्ये काय असेल तर हिलिंग करून देते मी. त्यामुळे काय बरेच लोकांना फायनान्सचा प्रॉब्लेम Solve नाहीसं होतो. होतो. कारण ओके. की रूट चक्र आहे ना. येस. रूट चक्र तुमचा भीती, स्टेबिलिटी हे सगळं करणार रूट चक्र आहे. ओके. रूट चक्रावरती तुम्ही वारंवार डेली बेसिसवरती हिलिंग घेणार आणि बरेच काही शिकवते मी. ते तुम्ही हे केल्यामुळे बरं होतं. येस. नक्की आपले ऑडियन्स पण कॉन्टॅक्ट करतीलच तुम्हाला त्याबद्दल. मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो तुमचा नंबर. सो रेकीला घेऊन ना बरेच अफवा पण आहेत. लोक असं म्हणतात की रेकी ही काम नाही करत किंवा रेकीचे सेशन्स होतात तर त्या सेशन नंतर त्यांना ना एक्सपेक्टेड रिझल्ट नाही आहेत. बरं. सो हे का होतं? त्याच्यामध्ये ना बरीच कारणं आहेत. आजकालच्या ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, इवन माझ्याकडे पण फोन येतात आजकालचे लोकांचे, मॅडम तुम्ही रेकी शिकवता का? पहिली लेवल, दुसरी लेवलला किती, तिसरी लेवलला किती आहे, ग्रँड मास्टरला किती फीज आहे तुमची? मी कधीच सांगत नाही ग्रँड मास्टरपर्यंत. मी म्हणते पहिली दुसरी लेवल शिकल्याशिवाय 21 दिवसाशिवाय तुम्ही पुढे विचारू नका. बरोबर. विचारू नका. तिसरी लेवल शिकल्यानंतर तुम्ही कमीत कमी 500 लोकांना हील करा. बरोबर. जोपर्यंत तुम्ही शुद्ध भावनेने हील करणार नाही ते ब्रह्मांड तुम्हाला साथ देणार नाही. करेक्ट. आजकाल काय झालेलं आहे, आत्ता शिकतात, सेशन्स घेतात, बसतात टेबल लावून. बरोबर.
हे जमाना झाले. तसं बघायला तर पुस्तकी नॉलेज खूप असतं त्यांना. मी तर म्हणेन आजकाल पुस्तकी नाही, गुगल नॉलेज खूप असतं. येस येस. प्रॅक्टिकल पण तो नॉलेज एक्सपिरियन्स नसतो. नसतं. तो एक अनुभवी गुरुमध्येच असतो ना एक्सपिरियन्स. बरोबर. ते 500 लोकांना हील करणं म्हणजे तुम्ही तितका एक्सपिरियन्स घेताय. मी इतके हजारो लोकांना हील केल्यानंतर मी लोकांना शिकवायला लागले रेकी. बरोबर. त्यामुळे आजकाल लोकांना असं वाटतं रेकी काही फरक पडत नाही. कारण की जो शिकवणारा मे बी असेल त्याचे चक्रांमध्ये प्रॉब्लेम असेल, ते नवरा बायकांमध्ये रिलेशनशिप चांगलं नसेल, अशा अवस्थेमध्ये आपण त्यांच्याकडून शिकलो, त्यांचे चक्र नीट नाही आहे, करेक्ट, तर दुसऱ्यांचं काय करणार आहे ना. जसं बँकमध्ये आपला बॅलन्स असेल तर आपण चेक देऊ शकतो दुसऱ्यांना. बरोबर आहे. नसेल बँकमध्ये बॅलन्स तर बाउन्स होईल ना. सेम आहे, सेम तसंच आहे. त्यांच्यामध्ये ऊर्जा पाहिजे ना. ते करेक्ट. म्हणजे जे हील नाही, जे शिकवत आहेत रेखी, त्यांना पण तितकं स्पिरिच्युअली कनेक्टेड आणि तितकी एनर्जी त्यांच्याकडे हवी आहे जी ते पुढे देऊ शकतील लोकांना. आणि हिलिंग करणाऱ्यांमध्ये पण हवी आहे तशी. बरोबर. हिलिंग सुद्धा बरेच लोक करतात. तुमच्या मुंबई साईडला वगैरे मी बरेच ऐकलेले आहेत. येस, हिलर आहेत. हिलर्स म्हणजे काहीच म्हणजे प्रॉब्लेम न विचारता 4 लाख 5 लाख मागतात असं ऐकलंय मी. मला कॉल येतात. मी सांगते त्यांना अशी हिलर कधी निवडू नका तुम्ही. हे असं नव्हे ना, काय 3-4 हजार 5 हजार महिन्याभरला असं शक्यतो पुण्यामध्ये आहे रेट. ओके. हे जे असं पैशासाठी हिलिंग करणारं, पैसे घ्यायला पाहिजे. मिका उसे सरांनी सांगितले, एनर्जी एक्सचेंज घेतल्याशिवाय तुम्हाला लागू पडत नाही, फ्रीमध्ये घ्यायचं नाही. पण ह्याचा अर्थ असं नाही आहे 3-4 लाख घेणार की खूप तुम्ही लोकांना पिळून काढणार, हे नाही आहे. बरोबर. तेव्हा पण एनर्जी येणार नाही ना त्यांच्यापर्यंत. असे बघा सागर, अनुभव तर बरेच आहेत. तुम्ही विचारला होता मला फायनान्सवरती काय पैसे फसतात लोकांचे, त्याच्यावर पण आहे का म्हणून. मी तुम्हाला बोलली ना, DNA मधून पण असतं. पण नॉर्मली पण अशी भीतीमुळे पण रूट चक्र फसलेले असतं. माझ्याकडे एक जण माझं क्लायंट आहे, त्याचे आई वडील वयस्कर आहे आणि त्यांचं गावाकडे कुठेतरी आईच्या आईची असं 3 पिढीची काहीतरी शेती, म्हणजे बरीच म्हणजे राजघराण्यासारखेच लोक होते, एवढे श्रीमंत ते होती. आणि ते पुण्याला आले. पुण्याला सुद्धा येतं ना, तिथले लोकांनी त्यांना म्हणजे काय बॉयकॉट केल्यासारखं केलं. म्हणजे तेच वापरत होते इतके 30-40 वर्षापासून. पुण्याकडे हे मुंबईला होते, मग पुण्याला आत्ताच स्थायिक झाले ते 1-2 वर्षापूर्वी. पण त्यांनी काय केलं, माझ्याकडे आले होते ते, गुगलवरून सर्च मारल्यावर. मी म्हटलं तुम्ही रेकी शिका आणि मनी रेकी शिका. दोन्ही रेकी शिकवून दिली त्यांना. आणि त्यांनी कंटिन्यू रोज ते आईवडिलांना रेकी द्यायचे, कारण की ते आईच्या आजीच्या नावावर आहे. आजी पण आहे त्यांची 95 इयर्सची, त्यांची शेती होती. मग हिलिंग दिलं त्यांनी आजीला, वडिलांना, आईला, आणि स्वतःसुद्धा हिलिंग करून घेतलं सगळे चक्रांवरती. मग 5 ते 6 महिन्यात काय झालं, रस्ता ओपन झाला. अच्छा. काय की त्यांना पुण्यामध्ये भाड्याने राहत होते अगोदर. एक त्यांचं क्लासमेट भेटले आणि ते गावाकडं, अरे तुम्ही इथे कसं काय, असं काहीतरी विचारण्यात आलं. हो, मग शेतीचं काय झालं वगैरे. नाही म्हणे, तिथे लोक गुंडे टाईप करतात, आम्हाला येऊ देत नाही. अरे मी बिल्डर आहे, माझा मुलगा बिल्डर आहे, तर आम्ही घेतो की, चल. मग त्यांनी त्यांना नेलं आणि ती सेल झाली आणि त्यांना करोडो रुपये मिळाले, तुम्ही बिलीव करणार नाही. आणि त्यांनी पुण्यामध्ये फ्लॅट भरपूर घेतले, म्हणजे कॉम्प्लेक्समध्ये भरपूर त्यांनी असं स्टुडिओ वगैरे घेतले, घर घेतलं. असं म्हणजे काम करतं. भीती ही जी होतं DNA मधले नव्हतं. बरोबर. ह्या मुलामध्ये भीती होती, तिकडे गेल्यानंतर आपल्याला काही होईल का. पण त्यामुळे त्याचा बिझनेस पण चालत नव्हता. करेक्ट. एकच डोक्यात विचार करायचा, आपली शेती असून आजीची, आपण असं भाड्याने राहतो, भीती. तेव्हा हार्ट चक्र आणि रूट चक्र आपला. हो, त्यांनी स्वतः शिकला तो, मी शिकवलं त्याला. हार्ट चक्रावरती एक हात, रूट चक्रावरती एक हात ठेवून डेली बेसिसवर कर. तो सकाळ संध्याकाळ असं करू लागला. आणि चिठ्ठ्या पण असतात आपले मेथड, चिठ्ठ्यांमध्ये पण टाकायचं, ते मला मिळालेले आहे, मी पुण्यात घर घेतलेले आहे, असं लिहून त्याला रेकी द्यायची. ह्या सगळ्या मेथडमुळे त्याला 1 वर्षाच्या, मला वाटतं आतमध्येच, 1 वर्षाच्या आतच 9 का 10 महिने त्याला मिळालं. अच्छा. मग हे शिकण्यासाठी जसं तुम्ही सांगितलं, ह्यात किती लेवल्स असतात टोटल? हे बघा, रेकीमध्ये तसं 4 लेवल्स असतात. पहिली आणि दुसरी लेवल. पहिली म्हणजे स्वतःसाठी हील करून घेणं. दुसरी लेवल म्हणजे इतरांना तुम्ही देऊ शकतात, सेल्फ अँड अदर्स.
आणि जर डिस्टन्समध्ये एखादा परगावी परदेशी प्रांती जरी बसला असेल एखादा व्यक्ती, त्याला पण दुसऱ्या लेवलमध्ये जे सिम्बॉल्स आहे त्याने आपण हील करू शकतो. ओके. ते झाल्यानंतर 21 दिवसानंतर तुम्हाला जर खूप लोकांना हिलिंग करायचं आहे असं वाटलं, त्याचं बिझनेस शब्द नाही घेऊ खरं म्हणजे आपण, पण कोणाला मदत करावी आणि जसं हाऊसवाईफ लोकं असतात त्यांना असं ओके. वाटतं थोडंसं फार पैसे आपल्यालाही मिळावं हम्म. आणि दुसऱ्यांचंही आणि बरं बरं व्हावं. व्हावं. ते हां. आलेले पैशामध्ये सुद्धा आपण पूर्ण ठेवायचे नसतात, थोडे दान दान. करायचे हां. असतात, चॅरिटी डोनेशन 10%. इम्पॉर्टंट हां, आहे. असं करून आपल्याला असं वाटलं तर 3री लेवल शिकावी त्यांनी. ओके. 3री लेवलमध्ये तुम्हाला मास हिलिंग करता येतं आणि ती झाल्यानंतर जर तुम्हाला दुसऱ्यांना शिकवायचं असेल, जसं माझ्यासारखं ग्रँड मास्टर म्हणा किंवा टीचर लेवल असते, असे 4 लेवल असतात. अच्छा. आणि समजा जर कुणाला फर्स्ट अँड सेकंड लेवल शिकायचं असेल, तर हे टोटल म्हणजे किती दिवसाचा कोर्स असतो म्हणजे? हे बघा, फर्स्ट लेवलला तुम्ही शिकल्यानंतर 21 दिवस तुम्हाला सेल्फ हिलिंग करायचं असतं. ओके. मी काय केलेलं आहे, 1ली आणि 2री लेवल कंबाईन केलेली आहे. हां. कारण की मला हे लक्षात आलं, फर्स्ट लेवलमध्ये 26 पॉईंटवरती आपण चार्ज केल्यानंतर लोकांना जसं पाहिजे तसं फरक पडत नाही. अच्छा. मग सेकंड लेवलचे सिम्बॉल त्या दिवशीच मी ॲट्युनमेंटमध्ये देऊन देते, तरीसुद्धा काही लोकांना एवढं फरक पडत नाही. हे जेव्हा मला लक्षात आलं आणि आता मी इडा आणि पिंगळा हा विषय सांगते. माझ्याकडे येणाऱ्या स्टुडंटला मी इडा पिंगळा बॅलन्स करून देते आणि सुषुम्ना नाडी. कारण की काय होतं, इडा पिंगळा आणि सुषुम्ना आपलं राग, द्वेष, जलसी, एन्झायटी, डिप्रेशन जे म्हणतो ना, सुषुम्ना नाडीमध्ये फसलेले असतात. ओके. सुषुम्ना कोणाचीही क्लिअर नसते. इव्हन आता माझंसुद्धा, आता मला थोडी सर्दी झाली, माझी सुषुम्नामध्ये मला थोडीशी वाटलं असेल आता मला पॉडकास्ट करायला जायचं आहे, हां. खोकलामध्ये आलं तर मी एक मनुष्य साहजिक Yes. स्वभाव आहे ना, हां. मग कुठेतरी आपल्याला होतं, क्लिअर नाही होत. मग ती कसं क्लिअर करायचं मी ते शिकवते. डेली बेसिसवरती एक विशिष्ट सिम्बॉल आहे तो, ते सुद्धा मला स्वामींच्या कृपेनेच मला इंट्युशन आले आहे की ओके. इडा पिंगळा आणि सुषुम्ना हे क्लिअर करायचं हां. आणि बॅलन्स करायचं. त्यानंतर तुम्ही सेकंड लेवलचे जे सिम्बॉल्स आहेत ते 7 चक्रांवर घ्यायचे. ओके. अच्छा. सो तुम्ही फर्स्ट आणि सेकंड लेवल हे कंबाईन करून 1 दिवसामध्ये 1 शिकवते. दिवसामध्ये. ओके. आणि तुम्ही 21 21 दिवस दिवस practice. प्रॅक्टिस करा म्हणते. ओके. मॅम, इडा पिंगला नाडी जी आहे ना, ह्याबद्दल मी खूप ऐकलं आहे आणि तुम्ही स्वतः ते म्हणजे हील पण करता. हे एक्झॅक्टली काय आहे आणि किती महत्त्वाचा रोल प्ले करतं आपल्या लाईफमध्ये? बरं, आपल्या शरीरामध्ये जे चंद्रनाडी आणि सूर्यनाडी, लेफ्ट साईडला असे चंद्रनाडी, राईट साईडला सूर्यनाडी असते, मधून सुषुम्ना नाडी असते. मग आयुर्वेदामध्ये म्हणतात ना, वात, पित्त आणि कफ येस. हे ना त्रिदोष असतो. हे नाडी आपले बॅलन्स नसतात. हे जे बॅलन्स असेल ना, हे सगळ्यात महत्त्वाचे रोल करतात आपल्या जीवनामध्ये. जसं आता सूर्यनाडी जास्ती असेल, तो जास्ती तापट राहणार. ओके. तापट राहून होणार नाही ना, मग येस. काय होणार, एक दिवस BP जास्ती होणार, स्ट्रोक येणार, हां. असे सगळे प्रॉब्लेम पण होणार. आणि चंद्रनाडीसुद्धा जास्ती ओव्हर ॲक्टिवेट असेल तर काय होणार, सर्दीमध्ये पडलं राहणार, जास्ती सर्दी होणार, नोज ब्लॉक होणार, पोटाचे प्रॉब्लेम होणार, जलतत्व बॉडीमध्ये तुमची जास्ती होणार. जलतत्व जास्ती झाल्यानंतर काय होणार, जे लग्न झालेल्या लेडीज लोकांना मुलं होण्यामध्ये प्रॉब्लेम येणार, ओके. प्रेग्नेन्सीमध्ये प्रॉब्लेम येणार. मग हे जे बॅलन्स केल्या, दोन्ही नाडी बॅलन्स करताना आपल्याला सुषुम्नाला क्लिअर करावं लागतं. सुषुम्ना पण खूप छान रोल करते. ओके. सुप्त शक्तीमध्ये असलेली सुषुम्ना नाडी वरपर्यंत जेव्हा आपण क्लिअर केली तर तिन्ही बॅलन्स होऊन जातात. सो मॅम, खूप म्हणजे एक चांगली प्रोसेस आहे. तुम्ही इतकं छान वेनी तुम्ही म्हणजे रेखी शिकवता आणि इडा पिंगला नाडी ही जी महत्त्वाची आपल्या लाईफमध्ये इतकी, ती पण बॅलन्स करता. सो मॅम, लोकांना ना रेखी शिकल्यानंतर किंवा रेखी हीलरकडे जेव्हा जातात ना, रेखी हां. घेतल्यानंतर हां, एक्सपेक्टेड रिझल्ट येत नाहीत. त्यावरती मगाशी पण तुम्ही एक्सप्लेन केलात मला. पण मला असं विचारायचं की त्याच्यामध्ये आपले कार्मिक इश्यूज किंवा असे काही आपले स्वतःचे पण प्रॉब्लेम्स असतील म्हणून ते काम नाही बरं. करत, असं असू शकतं का? बरं, मला हे म्हणायचं आहे, बरेच वेळेला काय असतं, आपले ग्रहदोष पण असतात. नवग्रहांमध्ये सुद्धा काही दुष्टग्रह असतात. आपल्या जन्माची वेळ अशी असते, असतात ना. मला काही पत्रिका नाही आहेत बरं का,
तरी सुद्धा मी हिलिंग लोकांना अटुनमेंट देते ना, दीक्षा, हम्म. तेव्हा माझ्याशी बोलतात ग्रह. मला दिसतात काही काही लोकांचे ओके. ग्रह जास्ती झाले. त्यासाठी माझ्या स्टुडंटला मी जे पत्रिका जी असते ना, हॉरोस्कोप, हम्म. त्याला हील करायला शिकवते. ते जे ग्रह हॉरोस्कोपमधले जे ग्रह हील झाले तर मग त्यालाही हिलिंग द्यायचं, रेकीनी क्लिअर होऊन जातात. ओके. तो एक टप्पा झाला. ह्याच्या पलीकडे सुद्धा होऊन रिझल्ट 50-60% लोकांना, 100 लोक शिकले तर 60 लोकांना म्हणजे फास्टमध्ये रिझल्ट दिसतात. हम्म. आणि 40% लोकांमध्ये कळत नाही. का सांगते तुम्हाला, माझ्याकडे एक कपल येत होती, कोरोनाच्या त्या टाईमला असेल, म्हणजे खूप वाटतं की लोक कसं म्हणजे सांगत नाही आपल्याला. म्हणे ते रेकी शिकले आणि दोघंही शिकले. तर त्यांनी म्हटलं की माझा मुलगा आहे 7वीत का 8वीत होता, हम्म. चोरी करतो, ओके. घरामध्ये पैसे घेऊन जातो, आईचे काय कानातले काढून जरी ठेवले, दागदागिने चोरायला सुरुवात केली 8वीतल्या पोरांनी. आणि 2-4 गर्लफ्रेंड आहेत, त्यांना गर्लफ्रेंड लोकांना तो नेऊन द्यायचा. ओके. दागिने सुद्धा सोन्याचे वगैरे, अच्छा. अंगठी बिंगठी काढून झोपलेली असताना अंगठी सुद्धा आईची दिलेली आहे. हम्म. खूप म्हणजे दुःखी होते ते आणि हायली क्वालिफाईड होते, दोघंही जॉब करणारे होते. रिझल्ट आला नाही. उत्तरेकडचे होते ते, दिल्ली त्या साईड, नोएडा त्या साईडचे वगैरे. म्हटलं क्यों प्रॉब्लेम आहे मॅडम, इतना सीखने के बाद. मी म्हटलं लामा थेरपी शिका, तुमची कर्म असेल. हो. हॉरोस्कोपला ऐकली, लामा थेरपी झाली, शिकले, तरीसुद्धा त्यांना नो रिझल्ट. थोडंफार बरं वाटतं, नाही, मुलामध्ये काहीच रिझल्ट नाही. ओके. तर म्हटलं बघूया. म्हटलं एक दिवस मी सकाळीच अशी बसली होते घरामध्ये, माझ्या टी व्ही लावला होता. टी व्हीमध्ये एकाएकी मला एक ॲडव्हर्टाईजमेंट, एक आजीबाई दिसल्या. आजीबाई बोलायला लागल्या, हात जोडून. कोणीतरी एका जणांनी म्हटलं बोलो बोलो, आणि त्या हात जोडून म्हणतात आहे, मी अशी अमक्या अमक्याची आई आहे, माझं नाव सो अँड सो. ते जे ते मिस्टर आले होते ना, ते व्यक्ती, ओके. सेम चेहरा. मला एकदम वाटलं यांच्यासारखा चेहरा दिसतो. हम्म. पाहिलं तर आडनाव पण सेम आहे. आणि माझी मुलं. मग तुमची मुलं कुठे राहतात? 2 मुलं आहे मला. मला टाकून दिलं, सही वगैरे करून घर माझं विकून टाकलं. अच्छा. नवरा नाही त्या बाईला, एक पुण्याला असतो, सून जॉब करते आणि दुसरी पण सून. मला असं रस्त्यावर टाकलं, कोणीतरी उचलून आणून त्यांना अनाथ आश्रमामध्ये हे केलं. ओके. आणि जेव्हा कळलं त्यांच्या आय कार्डवरून की ह्या चांगल्या घरचे आहे, त्यांनी व्हिडिओ काढून तो कुठलं तरी चॅनल Circulate आहे, केलं. हां. सर्क्युलेट केला आणि ओके. माझ्या तो नजरेत पडला. मी लगेच फोन लावला. अच्छा. म्हटलं तुला इफेक्ट नाही झाला ना, माझ्या ऑफिसला या दोघंही. म्हटलं आपण चर्चा करू. हो, आपण चर्चा करू. म्हटलं रिझल्ट बघूया कुठे. हां. कारण की ती बाई आहे ना, त्या लेडीज मला दरवेळेला आपल्या भाऊजेची कंप्लेंट ओके. करायची. माझी भाऊजे माझ्या आईला बघत नाही, वडील गेल्यापासून असं तसं वगैरे. म्हटलं रेकी दे, चांगलं करून अच्छा. टाक म्हणायची हां. मी. म्हणजे त्यांचे एक्सपेक्टेशन माझ्या आईला बघू दे, इथे दुसरं हां, वेगळंच. ते काही सांगितलं आणि मी हां, विचारलं तुम्हाला पण सांगितलं नव्हतं. पण नव्हतं. आणि हां. मला एवढा वेळही नसतो ना, तुझी बरोबर आहे. सासू काय करते, हां. सासू का वगैरे. आपण 5 हे सांगतो बरोबर. प्रिन्सिपल्स, लोकांचं वाईट नाही करायचं, द्वेष नाही करायचं, घृणा नाही Correct. करायची, ते सांगतो. प्रिन्सिपल्स आपल्याला फॉलो करतात सगळे Yes, लोक. yes. पण हे 40% लोक जे आहे ना, मी सांगतो बरोबर. तुम्हाला. म्हटलं अशी तुला म्हटलं सासू आहे का? दोघंही आले होते. सासू सासरे आहेत का तुझे? नाही आहे. म्हटलं सासू आहे म्हणे, कुठे? गावाकडे राहते. मग मी काय केलं होतं, तेव्हा मला ते हे करता येत नव्हतं, ते स्क्रीनशॉट, फोटोज फक्त मी क्लिक केला एक फोटो. हां. ते सांगता म्हटलं ही तुमची आई आहे का? त्या व्यक्तीला विचारलं. हो म्हणे. हो म्हटलं तर दोघेही भडकले. हमारा नाम बदनाम किया उन्होंने. बदनाम किया. म्हटलं क्या हुआ? बदनाम किया म्हणजे सोशल मीडियावर येऊन असं केलं. म्हटलं तसं नाही, त्यांना रोजीरोटीसाठी यावं लागलं बरोबर. ना. हां. म्हटलं हे तुम्ही जे म्हणता ना, त्यामुळे तुम्हाला इफेक्ट होत नाही. आणि तुमचं पोटचं ओके. पोरगा सिंगल चाइल्ड जे आज चोरी करतो 8वीपासून. म्हटलं तुम्ही त्या आईला आणा तिथे. हां. नाही म्हणे, ते जे घर आहे ना गावाकडचं, माझ्या धीरांनी घेतलं, मोठ्या धीरांनी. आम्हालाही पैसे नाही दिले. अरे नाही दिले तर काय झाले, तुमची आई आहे ना बरोबर. ती. हां. आईला तुम्ही घेऊन या, तुम्ही दोघंही कमवता. हम्म. पटता नहीं, मैं तो सब कुछ देती हूँ माँ को, हम मम्मी को. म्हटलं क्या देते आप? मैं साड़ी देती हूँ, मैं बंगड़ी देती हूँ, चूड़ी देती हूँ. हम्म. म्हटलं आप कुछ नहीं देते. म्हटलं वो बुढ़िया ने आपको दिया, म्हटलं उनके बेटे को. ओके. मला खरंच अशा लोकांचा राग येतो हो. की जे आई वडिलांना बघत नाही आपल्या. आणि जोपर्यंत म्हटलं तुम्ही तुझ्या आईला आणणार नाही. हम्म. कुठे ते पिंपरी चिंचवड साईडला राहत होते ते. ओके. तिकडे म्हटलं छोटी छोटी घरं असतात, आरके असतात, तिथे आणून ठेव. बरोबर. एखादी केअरटेकर ठेवा, डब्बा लावून द्या त्या बाईला. म्हटलं तेव्हा तुमचं भलं होईल. हां. नाही तर हे म्हटलं असंच चालू राहणार. तुम्हाला रेकी नाही म्हटलं ना, माझे स्वामी नाही ना, तर गौतम बुद्ध कोणच सुद्धा नाही, तुम्हाला कोणच म्हटलं नाही. हां. मदतीला नाही येणार. आणि ते
विचारतात अपेक्षा पण खूप आहे, की अपेक्षा खूप आहे. हां, विचारतात. रेकीनी होत नाही, लामाफेरानी होत नाही, मग ते नाहीच होणार ना ते. नाहीच होणार. पैशाच्या बाबतीत सुद्धा अशीच काही-काही लोकं आहेत माझ्याकडे आलेले. हां, मी खूप करोडपती होतो आणि असं होतं, माझे हं, पैसे कोणी ब्लॅक मॅजिक केलं, मला ओके. असं कोणी केलं, लुबाडलं. लुबाडलं असं वगैरे. जेव्हा मला कळतं, मी सगळ्यांना बोलू शकत नाही. बरोबर आहे. काही-काही लोकांचं मग कळतं मला, की नाही, बायकोला धोका दिले आहे तू, अच्छा. कामवालीशी लग्न केले आहे तू, मग तुला कसं भलं होणार तुझं? हे आहे कुणाचं ना, तरी आपलं हर्ट कर्म केलंय जे मन आहे तू. ना, हां. आपलं कर्म तर नीट करायला येस, पाहिजे येस. ना. कुणाला तरी आपण दुखवतो आणि हां. हे एक्सपेक्ट नाही करू शकत की नाही त्यावर करू रेखी शकत. काम करेल. नाही करू शकत कारण की जे बघा एनर्जी आहे ब्रह्मांडाची, येस. है ना, ही एनर्जीला सगळं दिसतं. हं. जे ज्या देवामध्ये तुम्ही मानता तो देव साक्षात बघत असतो तुमचा. बरोबर आहे. सो मॅम याचा अर्थ की रेखी जी आहे ना ही ऊर्जा जेन्युइनली कोण जर फॉलो करते त्याला प्रामाणिकपणे हां. आणि मन शुद्ध ठेवून, सो ही सगळ्यांवरती तुमच्या पैसे, हेल्थ ह्या सगळ्यांवरती काम करणार. हो, हो. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिपवर हां. सगळ्यावरती काम करणार. एन्झायटी आणि मग डिप्रेशन म्हणा, रागावरती. माझे आहेत ना असं हे आलेले. एवढे मला मेसेजेस येतात ना, डेली बेसिसवर येतात. ओके. जसं शिकून गेले, काही-काही लोकांना 18 दिवस, 21 दिवस, काही-काही लोकांना 3 महिने. हां, बरं एक कर्मावर पण काम करतं बरं का येस, हे. येस. आपले पास्ट लाईफचे कर्म असतात. जे अशा आपल्याला वेळेला माहिती नसतात. माहिती नसतात. हां. असं करणं आणि फॉरगिव्हनेस असतं आणि रेकीचे 5 जे प्रिन्सिपल्स फॉलो करतात त्यांनाच रेकी काम करतं आणि श्रद्धा Yes. आणि सबुरी हे करेक्ट. असेल तरच रेकी काम करेल, बरोबर आहे. नाही तर नाही. तसंच ना मॅम क्रिस्टलला घेऊन बऱ्याच लोकांना प्रश्न आहेत. मी आपल्या पॉडकास्टचे कमेंट्स बरेच पाहिलेत. लोकांना विचारायचे की क्रिस्टल्स हे खरोखर काम करतं का? आणि तुम्ही तर रेखी ग्रँडमास्टर आहात, तुम्हाला तर रेखीबद्दल सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर रेखीनी तुम्ही जेव्हा क्रिस्टलला एका हील करून कोणाला जर तुम्ही दिलात, तर त्याचा इफेक्ट बरं त्या बरं क्रिस्टलचा बरं कसा बरं. असेल? हां, क्रिस्टल्स काम करतात. हे बघा मी पण क्रिस्टल घातलेले हां. आहे. क्रिस्टल आहे ना एक कसं बाहेरच्या ओऱ्यावर काम करतात. ओके. जर तुमच्या आतमध्ये घाण आहे कचरा आणि आहे. कचरा आहे आणि बाहेरून तुम्ही करणार, जसं की आता मला सर्दी झाली आहे, तर मी विक्स लावणार 1-2 दिवस. थोडीफार सर्दी असेल, येस, क्लिअर होऊन येस. जाईल. क्लिअर होईल. हो, बरोबर. क्लिअर होईल. आणि जर त्याला खूप टॉन्सिल्स आले असतील, खूप इन्फेक्शन झालं असेल लंग्समध्ये, हं. तुम्हाला अँटिबायोटिकच लागेल ना. बरोबर आहे. तसंच क्रिस्टल घातल्यामुळे तर तुम्हाला एवढं आतून इफेक्ट पडतं असं मला नाही वाटत. पण तुम्ही आतून जेव्हा स्वच्छ होतात, कुठल्या एनर्जीशी तुम्ही कनेक्टेड राहता, हं. साधा एका देवावर तरी तुम्ही खूप विश्वास मानता, देवाचं मंत्र चॅन्टिंग करतात आणि लोकांचं भलं करतात. मनामध्ये एक थोडी हे असतं की लोकांचं ओके. भलं. अशा लोकांनी क्रिस्टल घातलं ना, त्यांना हं. खूप छान इफेक्ट पडतं. ओके. सो क्रिस्टलला जेव्हा तुम्ही रेखी करून कोणी ते वेअर केलं, तर त्याचा रिझल्ट पण तसा येईल कारण हां. तुम्ही इनर म्हणजे हीलिंग पण खूप आतून पण इम्पॉर्टंट तुम्ही आहे. हील येस. होता आणि बाहेरून पण तुम्हाला हील होता येतं. बरोबर आहे. खूप छान मॅम. पण प्रॉब्लेम हा आहे की क्रिस्टलला घेऊन ना बरेच नेगेटिव्ह गोष्टी होत आहेत. जसं खरं क्रिस्टल ओळखता येत नाही आहे आणि खरं क्रिस्टल म्हणून ना आत्ता काचेचे काचेचं पण असतं. क्रिस्टल्स असतात. कोण हो. तर एकदम लिमिट क्रॉस प्लास्टिकचे ते बनवून देतात आणि बिचारे ज्यांना कलर माहिती नाही लावलेले आहे असतात, हां, पाण्यातून काढलेले असतात. ज्यांना माहिती नाही आहे ते घेतात, त्यांना अफर्मेशन देऊन ते त्याच्यावर विश्वास ठेवून ना वर्षभर ते लोकं घातलेत क्रिस्टल तसे, जे प्लास्टिक आणि ग्लासचे आहेत. पण ते काम नाही करत म्हणून मग ते 10 जणांना सांगतात की क्रिस्टल वगैरे घेऊ नको, हे काम नाही करत. शेवटी हे अफवा अफवा पसरतो. बरोबर पसरते आहे. हां, आणि त्यांच्यासोबत तसं झालंय. हां. त्यांची फसवणूक झाली आहे. हं. सो क्रिस्टल हे ओळखायचं कसं की रिअल क्रिस्टल कोणतं आहे? ॲक्च्युली तुम्ही एका देवाची भक्ती करणार जरी असेल, रेकी शिकलेले जरी नसाल ना, हातामध्ये ठेवायचं लेफ्ट हँडच्या तळहातामध्ये आणि क्रिस्टलला पकडायचं आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. एक 5 मिनिट पकडून ठेवायचं. तर तुम्हाला व्हायब्रेशन जाणवेल. देवाचं नामस्मरण करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा बुद्धं शरणं गच्छामी, बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी. जे कुठल्याही देवामध्ये मानता तुम्ही, असं व्हायब्रेशन तुम्हाला जाणवेल. हं. तर ते क्रिस्टल चांगलं राहील. अच्छा. नाहीतर डुप्लिकेट पण क्रिस्टल आजकाल बरेच बरोबर आहे. बाजारात आले आहे. त्याचं काही इफेक्ट होत नाही. आणि मग नंतर तुम्हाला वाटेल की क्रिस्टल काम नाही करत. क्रिस्टल काम नाही करत. हो. आणि क्रिस्टल अशा व्यक्तीकडून घ्यावं
जेन्युन असावे ते. येस कुठलेही ऑनलाईनमधून घेतले खूप महाग पण नसतात क्रिस्टल. Yes. असं 1,500 2,000 किंवा लाखोला. लाखोमध्ये क्रिस्टल्स नसतात. हां साधारणपणे एक 700-750 बरोबर 600 750 700 बरोबर. बस एवढं खूप झालं. त्या काय 500-550 मध्ये पण मिळतात येस क्रिस्टल. मिळतात. तेव्हा ओरिजिनल असतात, करेक्ट. काही डुप्लिकेट नसतात. सो एक्सपर्टकडनं घेणं हे हां. बेटर आहे रादर दॅन ऑनलाईन. कारण आजकाल रील्स पण बघताना ना तिथं मनी मॅग्नेट क्रिस्टल फोटो असतो क्रिस्टलचा आणि तिथे शॉप नाव, मग लोक जाऊन शॉप करणार. तर ती वेबसाईट कोणी बनवली आहे काही काहीच आपल्याला माहिती नसतं, नाही आहे. काहीच माहिती कोण नसतं. असंच नॉर्मल मार्केटिंग पर्सन असेल हां. त्यांनी तिथे सेल चालवलंय, ग्लासचे क्रिस्टल असतात. विकतायत हम्म. आणि आपण परचेस करतो, शेवटी हो. आपल्याला रिझल्ट नाहीये. आणि क्रिस्टलला आहे ना ते स्वच्छ पण करावं लागतं. करेक्ट. वाहत्या पाण्याखाली असं ठेवायचं, स्वच्छ होतं. अगरबत्तीचं धूर दाखवायचं त्याला, बरोबर. क्लीन होतात. हां. नसेल तुम्ही तेच कंटिन्युएशन मध्ये जर घालत राहिले, बरेच लोक घालतात अशी. ओके. आपल्या आतमधली आपल्या सबकॉन्शियस माइंडमधली जी नकारात्मक एनर्जी आहे ना, हम्म. विचार असतात आपले, ते क्रिस्टल ओढून घेतं ओके आणि वापस ते आपल्याला वापस सोडतं. म्हणजे डबल बरोबर. प्रॉब्लेम मध्ये हां. फसतात. सो त्याला पण चार्ज करणं चार्ज इम्पॉर्टंट आहे. करणं इम्पॉर्टंट ओके. आहे. किंवा उन्हात एक 5 मिनिट ठेवा, बरोबर. क्रिस्टल चार्ज होऊन जातात. ओके. करतात काही पर्सेंट क्रिस्टल आहेच. येस येस. सो मॅम थँक्यू सो मच. पण पॉडकास्ट एंड करण्याच्या आधी मला विचारायचं आहे की काही अशी महत्त्वाची टीप तुम्हाला वाटते आपल्या ऑडियन्सला द्यावी? बरं, तुमच्या ऑडियन्ससाठी मी म्हणेन, बरेच लोकांचे असं म्हणजे प्रश्न असतो, घरामध्ये अशांतता असतं हो. आणि कलह. ह्यासाठी मी एक उपाय सांगेन त्यांच्यासाठी. गंगाजल असतं ना, प्युअर गंगाजल, ते दर सोमवारी हातामध्ये घ्यायचं, दरवाजाच्या मेन डोरच्या आतल्या बाजूनी थोडं थोडं शिंपडायचं. ओके. हे शिंपडल्यामुळे घरामध्ये शांतता नांदेल, दैवी शक्ती पण नांदेल. वास्तूमध्ये प्रॉब्लेम असेल तरी निघून जाईल. ओके. हे एक टिप झालं. आणि दुसरं जे आहे, मागच्या पॉडकास्टमध्ये मी धरती मातेला ब्लेस करायला सांगितलं होतं, ते तर माझं फार आवडतं आहे. ते कसं? धरती मातेला सकाळी उठल्यानंतर आपण जे देवांचं इष्टदेवांचं नाव घेतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आपल्याला न म्हणता. मी तर गौतम बुद्धांची फार भक्त आहे. गौतम बुद्धांचे पण मी मंत्र म्हणते, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, लॉर्ड बुद्धा तुम्ही आणि स्वामी समर्थ तुम्ही या दोघंही माझ्या हाताने पृथ्वी मातेला हील करा. भूगर्भामध्ये असलेली संपत्ती वृद्धी होऊ द्या. नदी, सागर, डोंगर, सरोवर, टेकडी सगळ्यांना रक्षण करा. पशु पक्षी प्राण्यांना अन्न मिळू द्या. उन्हात पावसात बर्फात शेल्टर मिळू द्या. मनुष्य जातीला अन्न वस्त्र निवारा मिळू द्या. आणि एक रोगराई पसरली आहे ती नाहीसं करा. अतृप्त आत्मा आहे त्यांना मुक्ती मिळवून द्या. आणि निगेटिव्हिटीचं नाश करा. आणि तुम्ही जन्माला घातलेला प्रत्येक आत्मामध्ये एकमेकांबद्दल रिस्पेक्ट आणि एकमेकांबद्दल प्रेम प्रत्येकांना द्या, असं म्हणून आपण एनर्जी द्यायची. हां. भूगर्भामध्ये असलेले सोनं, नाणं, हिरे, माणके, पेट्रोलियम, ऑइल सगळे रोजच्या रोज वृद्धी होऊ द्या. हे यांनी काय होतं माहिती आहे का, डबल फायदा होतो. एक तर तुम्हाला तुमचं ते काम होतंच अगदी म्हणजे काहीतरी, आणि ब्रह्मांड तुमची कुठली गोष्टी आहे ना फ्रीमध्ये घेत नाही, तुम्हाला पण फायदा होतो. ह्याचं एक तुम्हाला सांगते, मी रिसेंटली गेली होती ना इकडे हरिद्वार त्या साईडला गेली होती. नैनितालला पहाटे मी 4-4:30 वाजता ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला मी बसायची गॅलरीमध्ये, आणि तिथे समोर असं हॉटेल होतं, एक पर्वत होतं, पर्वताचं टोक दिसायचं मला. आणि मी ऐकलं होतं, बरेच माझे 1-2 क्लायंट पण आहे बिचारे त्या साईडला गेले आणि ते लँड स्लायडिंग झालं होतं, गेलेले होत असतं. मला ते मनात आलं, आपण इथे आलो, रोज आपण देतोच एनर्जी, तर आज इथून देऊया म्हणून मी एक एनर्जी असं ब्लेसिंग देत होती. देता येतं डोळे बंद करून मी दिलं. आणि हे जे आहे निसर्ग सौंदर्य, लॉर्ड बुद्धा म्हटलं हे परिपक्व राहावं, ही धरती युग किती युग जाऊ दे, मी आज 1 दिवस आली असेल, कदाचित 2 दिवस, पण मी असं कळकळीने लॉर्ड बुद्धांना म्हणायची की हे परिपक्व राहू द्या, हे डोंगर जे काय दिसतं हे सुंदरता, जनजीवन सगळ्यांचं व्यवस्थित राहू द्या. म्हणून मी अशी पशु पक्षी ह्यांना सुद्धा आहार आणि सगळं मिळू द्या, शेल्टर, लोकांना पण सगळं रोजगार मिळू द्या तिथलं, असं मी म्हणत होती. म्हणत असताना नंतर मी 2 मिनिट मेडिटेशन बसली. माझं 3rd आयमधून डायरेक्ट कैलास, मला काहीच माहीत नाही, कैलास पर्वताला मी कनेक्ट होऊन गेली.
ओके. आणि काय माहीत इतकी कनेक्ट झाली, महादेव दिसले. त्यानंतर अख्खं 2 दिवस मला तिथे जोपर्यंत होती, दिवस रात्र ते हर 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 महादेव ते ऐकू येत होतं. तसं 2 असा दिवस. आवाज तो सारखा ते येतो. कुठलं शिवाय पिक्चरचं शिवतांड. ओके. शिवाय पिक्चरचं बोलो गाणं हर आहे हर वाटतं हर. ना, बोलो हां. हर. हां, ते गाणं माझ्या कानामध्ये ओके. फिरत होतं आणि मला इतकं ब्लेस्ड वाटलं ना, खूप मन भरून गेलं. बघा आपल्यासाठी न मागता लोकांनी बरोबर. केलं ना. तुम्ही ॲक्च्युली जेव्हा सांगत होतात ना, मला ते फील येत होता. मला ॲटलीस्ट म्हणजे मी तरी आजपासून तसं स्टार्ट करेन. हां, नक्की हा करायला पॉडकास्ट पाहिजे. आपण करतोय आणि मला खात्री आहे आपल्या प्रेक्षकांमध्ये पण काही लोक आहेत जे आजपासून ह्या सगळ्या गोष्टींना पण थँक्यू म्हणून अशी प्रेयर म्हणतील हां, आणि त्यात मी पण असेल. आणि धरती मातेला थँक्यू म्हणायचं. येस. हे बघा, एक तर आशीर्वाद द्यायचं हे सगळं धरती मातेला, वाढू दे हे सगळं म्हणून. आणि दुसरं अजून एक आहे, तुम्हाला जर कपाळ टेकता आलं असेल धरती मातेला उठल्यानंतर ओके. टेकवायचं आणि म्हणायचं, मला जे घर, अन्न, वस्त्र, दागदागिने, पेट्रोलियम, ऑइल, हे आपल्याला पाणी, हे सगळं धरती मातेनं मिळतं ना, Yes. हे दिल्यासाठी तुला माते धन्यवाद. ओके. हे केलं ना, जीवन म्हणजे 80% ओके होऊन येस, जातं. येस. बाकी तर आपण मागतच असतो ना स्वतःसाठी. लोकांसाठी पण केलं येस, लोकांसाठी पण केलं पाहिजे. ठीक आहे. थँक्यू सो मच मॅम. Thank you so खूप much. म्हणजे आजचा पॉडकास्ट मला असं वाटतं की खूप जास्त माझ्यासाठी हे होता की खूप काही गोष्टी मी शिकलो या पॉडकास्टमधून आणि मला खात्री आहे प्रेक्षक जे आता हा पॉडकास्ट पाहतात त्यांना पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात. मेन म्हणजे स्वामी भक्त जे आहेत त्यांच्यासाठी 1-2 असे उपाय मिळालेत की ते 21 दिवस आता इथून पुढे करणार पण. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅमचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे, तो नक्की चेक करा. तुम्हाला काही प्रश्न असेल रेकी रिलेटेड किंवा WhatsApp करा. क्रिस्टल्स रिलेटेड काही प्रश्न असतील तुम्ही नक्की मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. थँक्यू.